दादा काय सांगाल या ठिकाणी तुम्ही कंपनीच्या बाहेर उपोषणाला बसलेल्या आहात. काय विषय काय सांगाल याबद्दल? सर, गेले काही वर्ष आले आमच्या पगारवाढीबद्दल आमचं जे आंदोलन आहे, त्यानंतर आमचा जो OT मिळणं, ग्रॅज्युइटी मिळणं, ह्याच्यावर जे आमचे आंदोलन केलेलं आहे आम्ही. ठीक आहे. तर आमचं जे OT वगैरे जे मिळते ते आम्हाला टोटल ग्रॉस पेमेंटवर नाही मिळत, हाफ मिळते. त्यानंतर जो पगारवाढ आहे, वर्षाला जो पगारवाढ झाला पाहिजे तो आम्हाला पूर्णपणे दिला नाही जात. वर्षाला म्हणजे 300-400 रुपये ही पगारवाढ मिळते आम्हाला. त्यासाठी आमचं हे आंदोलन केलेलं आहे. त्यानंतर आम्ही परमनंट वर्कर आहेत आणि असं नाही की एखाद वर्ष आलेले आहेत. इथे सर्वजण 5 वर्ष, 6 वर्ष, 12 वर्ष असे कामं करतात. त्यांचे पगार अजूनही 14,000, 12,000 असे पगार आहेत त्यांचे. त्यांच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. सर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले सर्व कामगार? सर बघा, काय मी विषय आहे, आता काय सांगाल त्याबद्दल? सर मी इथे 2011 पासून जॉईन झालेलो आहे. जवळजवळ मला इथे बऱ्यापैकी सतवण्यात आलेलं आहे. 11 पासून ज्या कामासाठी मला ठेवलं होतं तेच काम मला बिलकुल यांनी दिलं नाही. जे डेंजर, जी खतरनाक जी कामं आहेत ती आमच्याकडून करून घेतली. कोणताही गॅस बनवण्यासाठी आम्हाला फक्त त्याच्यामध्ये टॉर्चर करत हे करावंच लागेल, असं केलंच पाहिजे. तरीसुद्धा ते आम्ही करत गेलो. नंतर मला पगार 24,000 होता. डायरेक्ट HR ने सांगितले की तुम्हाला 12,000 मध्ये करावं लागेल, नाहीतर तुम्ही सोडून जावा. आता त्याच्यानंतर मला 9 महिन्यापासून घरी बसवले यांनी. चुकीचा आरोप माझ्यावरती केला. माझ्याकडून हे 11 महिने झाले, म्हणजे 11 वर्षापासूनही माझ्याकडून मटेरियल घेतात. कोणत्या प्रकारचा आरोप केला गेला? माझ्यावरती म्हणजे माझी स्वतःची कंपनी माझ्या नावाची आहे आणि दुसरी गोष्ट, कंपनीला ह्या माझ्याकडून मटेरियल सुद्धा जात होतं. ते 11 वर्ष म्हणजे मालकाशी ज्यावेळी मी जॉईन झालो त्यावेळी मोठे जे मालक आहेत, कंपनीचे मेन मालक, त्यांच्याशी माझं बोलणं करूनच मी इथे जॉईन झालो होतो. आणि त्याच्यानंतर मला आता हे त्यांनी 9 महिन्यापासून मला घरी बसवलंय की माझ्यावरती चुकीचा आरोप केले. मला ह्या इथे नाही काम करायचे, तुम्ही तिकडे काम करा. आरोप कोणता केला गेलेला? की तुमची कंपनी आहे आणि तुम्ही इथे काम करू शकत नाही. पण 11 वर्षापासून माझ्याकडून मटेरियल घेत होते ना हे. 11 वर्षापासून माझ्याकडून काय मटेरियल. तुमच्या मागण्या काय? माझ्या मागण्या काय, आम्हाला कंपनीमध्ये जॉईन पुन्हा घ्यावा आणि आम्ही जेवढं घरी बसलोय तेवढा आमचा द्यावा. घरी बसलेल्याचा आमचा जो खर्च आहे तो आमचा यांनी भरून काढावा आणि जो आमचा पगार आहे या कामगारांचा जसा बाकी इतर लोकांप्रमाणेच वाढवावा. कोणाचे 400 वाढतात, कोणाचे 500 वाढतात, त्यांच्या पद्धतीनेच ते वाढवले जातात पगार. आपलं नाव काय? आणि आपलं नाव काय? आनंद मोहिते. सर काय सांगाल तुम्ही उपोषणाला बसलेल्या त्या ठिकाणी काही कामगारांना खोटे आरोप देखील केले असं तुमचं म्हणणं आहे. काय विषय कशाबद्दल उपोषणाला बसलाय? हो, विनाकारण खोटे आरोप करतात हे लोक, की खोपोलीला ट्रान्सपोर्ट करतात. मापाची मुलांना सांगतात की खोपोलीला तुम्ही ट्रान्सपोर्ट व्हा. आम्हाला जवळजवळ 15 वर्ष झाले पगारात 300-400 रुपये वाढ करतात आमची. बोनस पण पूर्ण पगार देत नाही आहेत. आणि ओटी पण पगारानुसार देत नाही आहेत. खोटे आरोप कोणत्या प्रकारचे केलेले? कशा प्रकारचे? खोपोलीला जायला सांगितलं की आम्ही सांगितलं आम्हाला जमणार नाही ट्रॅव्हलिंग करायला. हे खोटे आरोप लावतात, तुम्हाला जायलाच लागेल काय पण करून, असे आरोप करतात. नोटीस काढतात, डायरेक्ट निलंबित करतात, न रिझाईन देतात. मागण्या काय? आमच्या मागण्या हेच आहेत की आमचा पगार वाढवून द्या, चांगला इन्क्रीमेंट करा आम्हाला पूर्ण बोनस द्या आणि जी काय मेडिकल पॉलिसी आहे ती आम्हाला द्या. डीए देत नाही, डेली भत्ता पगारात देत नाहीये. की जे गेले किती वर्ष झाले आम्हाला डीए मिळत नाहीये, मेडिक्लेम नाहीये.